नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साबुदाण्याची खिचडी किंवा मी याला साबुदाण्याची उसळ सुद्धा असं म्हणतो। अगदी मोकळी आणि फडफडीत ही साबुदाण्याची उसळ बनवून तयार होते। जास्त वेळ आपण साबुदाणा नाही भिजत टाकला तरी चालते। अगदी 2 ते 2.5 तास जरी आपण साबुदाणा भिजवला तरी छान मोकळी उसळ आपली बनवून तयार होते। बघू शकता इथे मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। 3 तास हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून साबुदाण्याच्यावर हलकं पाणी येईल इतकं टाकून भिजवून घेतलेला आहे। बटाटे घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, मीठ, मिरची, कढीपत्ता, साखर, लिंबूचा रस आणि इथे जिरं घेतलेलं आहे। तर सर्वात आधी मी इथे साबुदाण्यामध्ये मीठ, साखर आणि लिंबू घालून घेणार आहे। तर साबुदाण्याला जेवढं मीठ लागते तेवढं मी घालून घेणार आहे। नंतर आपण फोडणीमध्ये सुद्धा टाकणार आहोत। तर इथे अर्धा चमच मी उपवासाचं मीठ घातलेलं आहे यामध्ये। यानंतर यामध्ये अगदी पाऊण चमच साखर घातलेली आहे चवीसाठी आणि अर्ध्या लिंबूचा रस घातलेला आहे। मोठं लिंबू होतं म्हणून अर्ध्या लिंबूचा इथे रस घातलेला आहे आणि याला आधीच आपल्याला छानपैकी असं मिक्स करून ठेवायचं आहे। अशी पूर्वतयारी केली की मग नंतर आपल्याला सोपं पडते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व साबुदाण्याला मीठ आणि साखर व्यवस्थित लागेल। आता आपण इथे साबुदाण्याला फोडणी देऊ। त्याआधी मी याच कढईमध्ये इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे। एक वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे। बघू शकता व्यवस्थित याला मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। बघू शकता मंद आचेवर भाजायचं आहे। अगदी आपण गॅस वाढवला की ते जळतात आणि याला आपण असं बाजूला काढून घेऊ। बघू शकता शेंगदाणे भाजून मी बाजूला काढून घेतलेले आहे। आता या कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की फोडणीसाठी यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं तडतडलं की यामध्ये मी कढीपत्ता घालून घेणार आहे। जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात असाल तर घाला, नसेल खात तर नका घालू। आणि इथे 2 मोठ्या आकाराचे मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे, ते सुद्धा घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटं छान असे तेलामध्ये परतवले की यामध्ये मी मिरची घालून घेणार आहे। चवीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। बघू शकता मिरची घालून घेतली आणि आता आपल्याला अगदी 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर हे आलू छानपैकी वाफू द्यायचे आहे। इथे शेंगदाण्याचे असे सालं काढून घेत आहे मी। बघू शकता मी पूर्ण सालं नाही काढलेले आहे, छान एकट दुकट सालं ठेवलेले आहे आणि याला मिक्सरमध्ये मी असं दरदरीत बारीक करून घेणार आहे। तुम्हाला फाईन पेस्ट आवडत असेल तर फाईन करा, मी असं थोडं दरदरीतच केलेलं आहे। बघू शकता तुम्ही आणि याला सुद्धा आपण आता बाजूला ठेवून घेऊ। तोपर्यंत आपले इथे आलू सुद्धा छान सॉफ्ट झालेले आहे। बघू शकता मिरची पण घालून घेतलेली होती आपण। छान मिरची आणि आलू इथे फ्राय झालेले आहे। मी तुम्हाला एक आलू असा कट करून दाखवते। अगदी इझिली इथे कट होत आहे। तरी आपण अजून 2 मिनिटं याला परतून घेऊ छानपैकी। छान तेलामध्ये परतून घ्यायचं। थोडं मी चवीनुसार मीठ घालून घेते। साबुदाण्यामध्ये आधीच आपण मीठ घातलेलं आहे म्हणून इथे सांभाळूनच घालायचं आहे। फक्त आलूला जेवढं मीठ लागेल तेवढंच मी घालून घेतलेलं आहे। अगदी पाऊण चमचपेक्षा कमीच घातलेलं आहे आणि व्यवस्थित याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आलू सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपला आलू छानपैकी सॉफ्ट झालेला आहे। मी तुम्हाला कट करून दाखवते। इझिली छान कट होत आहे म्हणजे आपला आलू व्यवस्थित इथे शिजला गेलेला आहे। बघू शकता तुम्ही। आता आपल्याला यामध्ये जो आपण भिजून ठेवलेला साबुदाणा होता, बघू शकता एक एक दाणा किती छान मोकळा मोकळा दिसत आहे, हा घालून घेऊ। मी अगदी ओव्हरनाईट सुद्धा याला भिजवून ठेवलेलं नाही आहे। हा साबुदाणा मी 2 ते 2.5 तास भिजवून ठेवलेला होता। छान व्यवस्थित मुरला पण आहे तो आणि छान मोकळा पण झालेला आहे। यामध्ये शेंगदाण्याचा जो आपण कूट करून घेतलेला होता दरदरीत, तो सुद्धा घालून घेऊ आणि व्यवस्थित इथे याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊ। आता आपल्याला यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे। आपण साखर, लिंबूचा रस, मीठ सर्व आधीच घातलेलं होतं म्हणून व्यवस्थित आपल्याला इथे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आणि गॅस आता आपल्याला इथे मंदच ठेवायचा आहे। अगदी लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि व्यवस्थित छान मिक्स झालं की एकदम मंद आचेवर आपल्याला 4 ते 5 मिनिटं याला वाफ येऊ द्यायची आहे। छान मिक्स झालेला आहे आता आपला साबुदाणा। याला मी झाकून ठेवत आहे 4 ते 5 मिनिटं। व्यवस्थित याला वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकता वाफ काढून घेतल्यावर सुद्धा आपला साबुदाणा इथे किती मोकळा मोकळा बनून तयार आहे। साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की समजून जायचं तो शिजला बा म्हणून। जास्त वेळ साबुदाण्याला लागत नाही शिजायला
छानपैकी इथे आपला साबुदाणा बनून तयार आहे। बघू शकता मोकळा अगदी उपवासासाठी आपली ही साबुदाणा खिचडी इथे बनवून तयार झालेली आहे। या प्रकारे तुम्ही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते मला नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।